आजच्या प्रयोगाचे नाव आहे परासरण क्रिया अर्थात ऑस्मोसिस ॲक्टिव्हिटी. या प्रयोगाचा उद्देश असा की ही क्रिया परासरण प्रक्रियेची समज निर्माण करते आणि जी सर्व सजीव प्राण्यांमध्ये महत्त्वाची आहे. नमस्कार मित्रांनो, मी माय सायन्स लॅब तर्फे मंगेश. जाणून घेऊया या क्रियेविषयी आणखी काही माहिती. परासरण ही अशी एक प्रक्रिया आहे ज्या माध्यमातून द्रव एका पेशीकडून दुसऱ्या पेशीकडे जाते, दुसऱ्या पेशीतील द्रव संतुलित करण्यासाठी. तुम्हाला माहिती आहे का, ही प्रक्रिया म्हणजे परासरण ही प्रक्रिया वनस्पती आणि मानवामध्ये कशा मार्फत होते? तर ही वनस्पतीमध्ये ही परासरण क्रिया मुळांमार्फत होते आणि तीच मानवामध्येही रक्तवाहिन्यांमार्फत होते. रक्तवाहिन्या ह्या ऑक्सिजन, पोषक द्रव्ये आणि जीवनसत्वे आपल्या शरीरापर्यंत पोहोचवतात. चला मग जाणून घेऊया या प्रयोगासाठी लागणारे साहित्य. ते म्हणजे प्लास्टिक ग्लास, प्लास्टिक चम्मच, मनुके, साखर, EVA बेस शीट आणि पुरेसं पाणी. चला मग प्रयोगाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपले साहित्य टेबलवर या प्रकारे मांडून घ्यायचे. त्यानंतर सगळ्यात पहिली स्टेप, हा प्लास्टिक ग्लास घ्यायचा आणि ही EVA शीट घ्यायची. यावर मधोमध हा ग्लास ठेवायचा. त्यानंतर या ग्लासमध्ये आपण पाणी ओतून घेऊया. त्यानंतर यामधले काही मनुके काढून यामध्ये टाकूया. आता हे मनुके 24 तासासाठी आपल्याला असेच ठेवायचे. आता 24 तास झालेले आहे. तुम्ही बघू शकता की हे मनुके फुगलेले आहेत. आता या मनुकामध्ये पाणी अंदर गेलेलं आहे. तर आता हे पाणी आपण दुसऱ्या ग्लासमध्ये काढून घेऊया. हे तुम्ही बघू शकता, याच्यात मनुके फुगलेले आहे. आता हा इकडे बाजूला ठेवूया. दुसऱ्या ग्लासमध्ये आपण पाणी घेऊया. आता यामध्ये आपण 2 चमचे साखर मिक्स करूया. आणि याला व्यवस्थित ढवळून घेऊया. जोपर्यंत साखर यामध्ये मिश्रित होत नाही तोपर्यंत हे ढवळत राहायचं. हे पाणी आणि साखरेचं मिश्रण तयार झालेलं आहे. यामध्ये आपण हे मनुके या पाण्यातले यामध्ये टाकून घेऊया. आणि हे सुद्धा आपल्याला 24 तास असेच ठेवायचे. तुम्ही बघू शकता याला 24 तास झालेले आहेत. यामध्ये फुगलेले मनुके हे संकुचित झाले आहे. कारण की त्याच्यामध्ये पाणी जास्त होतं, मनुक्याने ओढून घेतलं होतं सगळं पाणी. पण याच्यामध्ये झालं काय की संकुचित झालं. पाणी जास्त असल्यामुळे हे पाणी बाहेर निघालं आहे आणि हे संकुचित झाले. आता इथे काय झाले? इथे परासरण ही प्रक्रिया दिसून येते. मनुक्याची अर्धपारगम्य झिल्ली यामध्ये जेथे जास्त पाणी आहे ते पाणी कमी असलेल्या पाण्याकडे जाते. म्हणजे मनुक्यामध्ये पाणी काहीच नव्हतं तर तिथे पाणी गेलेलं आहे. तर इथे अर्धपारगम्य झिल्लीचं काम मनुक्याची वरची झिल्ली करते. यातून आपण काय शिकलो? यातून पहिले शिकलो की परासरण प्रक्रिया म्हणजे काय. दुसरं, पाणी नेहमी कमी सांद्रता असलेल्या द्रावणातून जास्त सांद्रता असलेल्या द्रावणाकडे जाते. आता जाणून घेऊया याचे उपयोग. पहिला उपयोग आहे वनस्पतींना पाणी पुरवठा. दुसरा, मानव शरीरात जेथे रक्तवाहिन्यांद्वारे आपल्याला पोषक द्रव्ये पोहोचवलेली जातात. तिसरा, अन्न सुरक्षतेसाठी जिथे आपण लोणचे किंवा बोंबील सुकवून ते जास्त काळ टिकवू शकतो. या प्रयोगासंदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधू शकता.